नागपूरच्या रवी भवनामध्ये एकूण 30 सरकारी बंगले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र बंगले आहेत। सर्व निवासस्थानांच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते। 30 पैकी 27 बंगल्यांची दुरुस्ती आणि सोयी सुविधांसाठी प्रत्येकी 15 लाख खर्चाचं अंदाजपत्रक आहे। उर्वरित 3 बंगल्यांसाठी प्रत्येकी 35 लाखांचा खर्च होतो, तर उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्यावर जवळपास 85 लाखांचा खर्च झालाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर सत्ताधारी मंत्र्यांवर सडकून टीका केली आहे। पैशाच्या कुणाला पडलं आहे? 200-250 कोटी रुपये 7 दिवसासाठी सरकार खर्च करत असेल अधिवेशनावर, आणि विदर्भाला त्या ठिकाणी कुठलीही बाकल्याच्या दृष्टीनं विदर्भाचा मराठवाडा विदर्भ त्यामध्ये कुठल्याही ते बजेटमध्ये तरतूद नसेल तर हे अधिवेशनाचा उपयोग काय? वडेट्टीवारांच्या टीकेला फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनीही उत्तर दिले। असं काय नाही आहे। सकाळी 9-9:30च्या नंतर लोक यायला सुरुवात होतात, त्यावेळेला सगळे आपापल्या बंगल्यावरती हजर असतात, जरी हॉटेलमध्ये राहत असले तरी। सरकारी जागा वापरून मंत्र्यांसाठी बंगले आणि आमदारांसाठी निवासस्थानं बांधली जातात। त्याच्या देखरेखीवर, नूतनीकरणावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतात। पण अनेकदा मंत्री आणि आमदारांचे पीए, निकटवर्तीय, कार्यकर्ते आणि मतदारसंघातले विद्यार्थीच याचा लाभ घेताना दिसतात। या सरकारी निवासस्थानावर जनतेचा पैसा खर्च होतो, त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवण्यासाठी सरकारनं याबाबतीत कडक नियम करणं गरजेचे आहे, ही भावना महाराष्ट्राची आहे।